अरविंदांच्या घराच्या कोणाला नाही एवढंच हे आणि पाठीचं एवढं पूर्ण मारलं ना सरकारचा मास्क ಮಳೆ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ನಕ್ಷತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಮನೆಗಳು ಇವತ್ತು ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ. ಅವತ್ತನ್ನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿರುವಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬಂದು ಅದರ ಸರ್ವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಯಾ ಭಾಗದ ನಮ್ಮ ನಗರ ಸೇವಕರು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿಯಿಂದ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಸ್ವತಃ ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ನೀರು ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಬ್ಲಾಕ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ತೆಗೆಸಿ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಸುಗಮವಾಗಿ ಹೋಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಗರ ಸೇವಕರು ಕ್ರಿಯಾತ್ಮಕವಾಗಿ ಆಕ್ಟಿವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈ ಸಲ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಹೆಚ್ಚು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿಲ್ಲ ಅದು ಪರಿಹಾರ ಮಾಡೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ कडेंदून ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. सरकारದಿಂದ निश्चितವಾಗಿ सहाय ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. जे गेल्या 2-3 दिवसापासून जे पाऊस निरंतर चालू आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये काही घरं आज काही घराचे भिंत पडलेले आहेत, काही घराचे कपडे उडून गेलेले आहेत, काही घराचे पत्रे नसलेले आहेत. तर हे सगळं आज महानगरपालिका त्याचबरोबर तहसीलदार ऑफिसातील जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आज पाहणी दौरा केलेला आहे आपले तिथले लोकल कॉर्पोरेटरसहित. आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये जे पाऊस निरंतर असल्याकारणानं आपले स्थानिक नगरसेवकांनी प्रत्येक वार्डामध्ये थांबून रात्रभर कुठं पाण्याचं ब्लॉकेज स्वतः जाऊन काढून समस्या जास्ती व्हायचं नाही हे ते बघून घेतलेलं आहे. तरीसुद्धा काही समस्या आहेत ते निवारण करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न चालू आहे. तर जे घरं पडलेले आहेत त्यांना आमच्याकडनं पण मदत आम्ही करत आहोत आणि सरकारकडनं सुद्धा आम्ही मदत त्यांना करू.